साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। पालिकेच्या सेवेत कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांनी महामारीच्या काळात आंदोलनाची भाषा केली तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिला। कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याकरिता सोलापूर महापालिकेच्या मार्फत आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक डॉक्टरांना देखील समाविष्ट करून घेण्यात आले आहे। पण समान काम समान वेतन मिळाले पाहिजे, अशी मागणी करत मंगळवारी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक डॉक्टर यांनी पालिका उपायुक्त धनराज पांडे यांची भेट घेऊन 25% वेतन कपातीची कारवाई त्वरित थांबवावी अशी मागणी केली। समान दर्जा समान वेतन मिळालंच पाहिजे। समान दर्जा समान वेतन मिळालंच पाहिजे। सोलापूर महानगरपालिका कालच आम्हाला एक महानगरपालिकेच्या माध्यमातून GR प्राप्त झाला की ज्याच्यामध्ये आयुर्वेदिक डॉक्टर आणि होमिओपॅथी डॉक्टर यांचे वेतनामध्ये कपात करण्यात आलेली आहे। साधारणतः 25% इतकी कपात वेतनामध्ये करण्यात आलेली आहे। आम्हाला महानगरपालिकेला पहिल्यांदा एकच प्रश्न विचारायचा आहे सन्माननीय आयुक्त साहेबांना की आम्ही ग्राउंड लेवलला काम करताना येणाऱ्या आम्हाला अडीअडचणी किंवा आमच्या फॅमिलीपासून दूर जाऊन आम्ही हे जे काही कार्य करतो आहे तर ह्याचा हा आम्हाला मोबदला मिळालेला आहे का आमची जी काही कपात झालेली आहे पगारामध्ये ती आम्हाला कुठलीही पूर्वसूचना न देताना अशा पद्धतीने कपात केलेली आहे। आणि जेव्हा आमचे कॉन्ट्रॅक्ट रिन्यू झालेले आहेत त्या कॉन्ट्रॅक्ट रिन्यूमध्ये किंवा जेव्हा आम्ही अपॉइंटमेंट आम्हाला दिली गेली तेव्हा 40,000चा GR होता आणि आता अचानक कुठला हा 30,000चा GR आला, तर आम्हाला दोन्ही निर्णय शासन निर्णय जे काही आहेत ते तुम्ही समोरासमोर दाखवावेत की जेणेकरून समोरासमोर या गोष्टींचा उलगडा होईल की पहिल्यांदा 40,000चा GR होता आणि त्याच्यानंतर ना आता हा 30,000चा GR आलेला आहे। आणि त्याचबरोबर आयुष मंत्रालयाने की समान काम आणि समान वेतन, कारण इथं काम करणारा MBBS डॉक्टर, BMS डॉक्टर, BHMS डॉक्टर किंवा BUMS डॉक्टर हा समान काम करणार आहे। वी आर वर्किंग 24/7। आम्हाला येणाऱ्या जे काही आम्ही नागरिकांना फेस करतोय ग्राउंड लेवलला ज्या काही अडीअडचणी आहेत त्या ह्या पगाराच्या पण पलीकडे आहेत, तरी देखील कोणत्याही प्रकारे अपेक्षा न करता कुठल्याही पद्धतीचा मेडिक्लेम नाही, फक्त आमच्या काही झालं तर आम्ही जर का एक्सपायर झालो तर आमच्या कुटुंबाला 5 करोड का काही समजलं आहे 50,000 दिले जातात। परंतु आम्हाला आमच्या घरातले कोणी इन्फेक्शन ज्यांना झालं तर त्यांना कुठल्या पद्धतीची सोयीसुविधा दिली जाणार नाही आहे। आम्ही स्वतः आजारी पडलो तर आम्हाला बेड मिळणार आहे की नाही हे देखील आम्हाला माहिती नाही आहे। त्यामुळं अशा पद्धतीची कुठल्याही प्रकारे जीवाची पर्वा न करता आम्ही या सोलापूरमधल्या नागरिकांना आरोग्य सेवा देण्याचं काम करत आहोत। साधारणतः 70 ते 80% जे काही डॉक्टर्स आहेत महानगरपालिकेमध्ये त्याच्यामध्ये 70 ते 80% हे या पॅथीचे डॉक्टर्स आहेत। तर अशा पद्धतीने कुठेतरी अन्याय आमच्यावरती होत असताना दिसून आलेला आहे। तर या माध्यमातून 1 तारखेच्या नंतरनं आम्ही कुठल्याही पद्धतीने काम करणार नसणार आहोत असं आम्ही माननीय आयुक्त साहेबांना सांगितलेलं आहे। तरी 1 तारखेपर्यंत आम्हाला तुम्ही याच्यावरती निर्णय जाहीर करावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो। होमिओपॅथिक आयुर्वेदिक डॉक्टर यांच्या वेतन कपाती संदर्भात पालिका आयुक्तांशी बोलले असता ते म्हणाले, शासन निर्णयानुसार 25% कपातीची कारवाई करण्यात आली आहे। पालिकेत कार्यरत असणारे डॉक्टर संपाची भाषा बोलत असतील तर त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापनांतर्गत योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा यावेळी पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिला। कोविडच्या पूर्तता जुनाचा जो रेट होता त्याप्रमाणे आम्ही देण्यासाठी परवाच आम्ही निर्णय घेतला होता। आम्ही त्या अंमलबजावणी करणार आहोत। नाही, इशाराचा काय नाही, इशारा असेल तर तो वेगळा करू। आम्ही आमचा निर्णय घेतलेले कोविड पूर्तता आम्ही तर जुनाच्या रेटप्रमाणे आम्ही करणार।